माझाने 93 दिला आहे. तर ते जे वारंवार मी मांडत आलेलो आहे, मुरलीधरांना मांडत आलेले आहेत, आम्ही 125साठी ट्राय करतो आणि 115ला मरण नाही. तर त्या 115च्या दिशेने गाडी जाईल यात माझ्या मनात बिलकुल शंका नाही. तुम्ही 93 म्हटलं, 83ला महापौर आहे, महापौर तर BJPचा झाला. शिवसेनेला बरोबर घेणं आणि राष्ट्रवादी बरोबर घेणं हे देवेंद्र ठरवतील. आम्हाला कुठलाही अहंकार नाही. आम्ही देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे चालतो. पण 93ला गाडी थांबणार नाही. ती 100 क्रॉस करून बरीच पुढे जाईल. तुम्ही काल म्हणालात की पैजा लावा, कारण तुम्ही जर पैजा लावायला असाल तर 120-100 पेक्षा जास्त जागांवर लावा. पुण्यात साधारण किती अपेक्षा तुम्हाला आहे जर 100चा आकडा क्रॉस करतो? 115. 115ला मरण नाही असं माझं मत आहे. 93ची फिगर ही तुम्ही ABP माझा आणि काही जणांनी काढली. आणि आमची जी सर्व्हे एजन्सी आहे, एक्झिट पोलमध्ये जे चित्र आहे त्याच्यापेक्षा विशेषतः पुण्याच्या बाबतीमध्ये आणि खरं म्हणजे सगळ्या ठिकाणी पण पुण्याच्या बाबतीमध्ये अजून एक 30% जास्त ॲडिशन होईल. समजा ABP माझाने 93 दिला आहे. तर ते जे वारंवार मी मांडत आलेलो आहे, मुरलीधरांना मांडत आलेले आहेत, आम्ही 125साठी ट्राय करतो आणि 115ला मरण नाही. तर त्या 115च्या दिशेने गाडी जाईल यात माझ्या मनात बिलकुल शंका नाही. तुम्ही 93 म्हटलं, 83ला महापौर आहे, महापौर तर BJPचा झाला. शिवसेनेला बरोबर घेणं आणि राष्ट्रवादी बरोबर घेणं हे देवेंद्र ठरवतील. आम्हाला कुठलाही अहंकार नाही. आम्ही देवेंद्रजींच्या सूचनेप्रमाणे चालतो. पण 93ला गाडी थांबणार नाही. ती 100 क्रॉस करून बरीच पुढे जाईल.